नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण 12 वर्ष आईच्या गर्भात राहून जन्मताच ब्रह्मज्ञानी असे तेजस्वी पुत्र, जन्मताच संसाराचा पूर्ण त्याग करणारे महान ऋषी शुकाचार्य यांच्या मंदिरात तपोभूमी आणि समाधीभूमी या ठिकाणी आहे। या ठिकाणी आपण आलेलो आहोत। तर हे ठिकाण कुठं आहे तुम्ही म्हणाल, तर हे ठिकाण सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील हितवाड या गावाजवळ डोंगर रांगामध्ये एका दरीमध्ये वसलेले हे ठिकाण आहे। तर या ठिकाणातील सर्व डोंगरांना शुकाचार्य डोंगर म्हणून ओळखले जाते। तर आपण आता या काही पायऱ्या उतरून खाली आपण शुकाचार्यांचे मंदिर आहे त्या ठिकाणी आपण जाणार आहोत। तर या डोंगराच्या कुशीमध्ये वसलेले हे शुकाचार्यांचे मंदिर निसर्गरम्य ठिकाणी असे आहे। या ठिकाणी एक आश्चर्यजनक अशी गोष्ट आहे की वर्षभर वाहणारा जिवंत झरा आहे। तर आता आपण पायऱ्या उतरून खाली निघालेलो आहोत। हा समोरील निसर्गरम्य असे हे ठिकाण आहे, झाडे आहे, सुंदर असा हा परिसर आहे, मनाला प्रसन्न करून घेणारा परिसर आहे। तर हे शुकाचार्य यांनी परीक्षित राजाला 7 दिवसामध्ये भागवत सांगितला होता। तर तो आपण परीक्षित राजाविषयी थोडीशी पौराणिक कथा, हा परिसर पाहत पाहत या ठिकाणचे वातावरण, या ठिकाणचा परिसर, या ठिकाणची छोटी मोठी मंदिरे पाहत पाहत आपण परीक्षित राजाचा अल्पसा परिचय पाहूया। हा परीक्षित राजा कोण याविषयी थोडीशी पौराणिक कथा पाहूया। अभिमन्यू आणि उत्तरा यांचे पुत्र हे परीक्षित महाभारत युद्धानंतर अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र सोडले। गर्भातील बालकाचा जीव वाचवण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने स्वतः त्या ठिकाणी प्रगट होऊन त्यांचे रक्षण केले, ज्याने आईच्या गर्भातच भगवंताचे दर्शन घेतले। असा हा धार्मिक आणि सात्विक हा परीक्षित राजा होता। एकदा शिकार करत वनात फिरत असताना तहानेने व्याकुळ झालेला हा परीक्षित राजा शमीक ऋषी यांना समाधीत असताना त्यांनी प्रश्न विचारला आणि प्रश्नाचं उत्तर न मिळाल्याने त्याने त्यांच्या गळ्यात मेलेला साप अडकवला। पण ऋषीपुत्र त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्या ऋषीपुत्राचं नाव शृंगी ऋषीने क्रोधाने त्या शाप दिला की जो माझ्या पितेच्या गळ्यामध्ये मृत साप अडकून गेलेला आहे त्याचा मृत्यू 7व्या दिवशी होईल। आणि ही गोष्ट परीक्षित राजाला कळाल्यानंतर त्याने आपला संसार त्यागला आणि गंगेच्या तीरावर उपवास धरून मोक्ष मार्ग जाणून घेण्याचा निर्णय घेतला। तेव्हा महान ऋषी शुकदेव तेथे आले आणि त्यांनी 7 दिवस श्रीमद भागवत पुराण कथन केले। त्यातील 12 स्कंदामध्ये श्रीकृष्ण चरित्र, भक्त चरित्र आणि मोक्ष मार्ग आहे। असा राजा परीक्षित यांना शाप मिळाला होता, मृत्यू जवळ येत होता। त्यांनी शुकदेवांना विचारले, मरणाच्या वेळी मनुष्याने काय करावे? शुकदेव म्हणाले, भगवंताचे नामस्मरण केले पाहिजे आणि परीक्षित राजांना मोक्ष प्राप्त झाला। मरण टाळता येत नाही पण मोक्ष मिळवता येतो हे शुकदेवांनी दाखवून दिले। असे हे महान तपस्वी ब्रह्मज्ञानी शुकाचार्य यांचे आपण हे तपोभूमी, समाधीभूमी हे क्षेत्र पाहत आहोत। या ठिकाणी आता आपण पोचलेलो आहोत। तर आपण आता काही पायऱ्या उतरून या ठिकाणी आपण हा परिसर पाहत पाहत, या ठिकाणची मंदिरे पाहत पाहत आपण पुढे चाललेलो आहोत। या ठिकाणचा हाच तो कुंड की 12ही महिने या कुंडातील पाणी आटत नाही। आपण या ठिकाणचा संपूर्ण परिसर पाहतोय। महान ऋषी शुकाचार्यांबद्दल आपण थोडीशी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे। या ठिकाणी अनेक साधू संत होऊन गेले, त्यांच्या समाधी आहेत।
या ठिकाणी अनेक साधू संतांनी तप केलेले आहे. या ठिकाणची तपोभूमी आपण पाहत आहोत. डोंगराच्या कुशीमध्ये असलेले, गुहेमध्ये असलेले हे शुकाचार्य देवस्थान आपण पाहत आहोत. तर महान असे दत्त महाराजांचे दर्शन घेऊन महान तपस्वी शुकाचार्य हे संजीवनी मंत्र म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये मृत्यू झालेली माणसं जिवंत करण्याकरता जे ऋषीमुनी मंत्र वापरत असत आणि त्याच्यावर मृत्यू झालेली माणसे जिवंत करत असत, असा हा संजीवनी मंत्र फक्त शुकाचार्यांकडे पौराणिक कथानुसार सांगितलेल्या पुराणानुसार या ठिकाणी आपण सांगत आहे. तर शुकाचार्य ऋषी तपसाधनेला असताना देव आणि दानवांचे युद्ध झाले. त्या युद्धामध्ये त्यांच्या मातेचा मृत्यू झाला. म्हणून महान तपस्वी शुकाचार्य यांनी देवांचा पक्ष सोडून दानवांचा पक्ष धरला आणि ते दानवांचे गुरु झाले. म्हणून युद्धामध्ये आसुर मारले गेले, दानव मारले गेले की त्यांना ते संजीवनी मंत्राने पुन्हा जिवंत करत असत. असे हे महान तपस्वी शुकाचार्य यांचे समाधी मंदिर आणि तपोभूमी आपण पाहत आहोत. ही भूमी सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील हितवाड गावाजवळ डोंगराच्या कुशीमध्ये, डोंगराच्या रांगामध्ये वसलेले हे पवित्र असे स्थान आहे. तर या ठिकाणी काही गुहा आहेत, काही मंदिर आहेत, काही देवदेवतांचे मूर्ती आहेत, लहान मोठी मंदिर आहेत. हा परिसर आपण या ठिकाणचा पाहत आहोत. हे गुहेमधीलच धुनी मंदिर आहे. आपण या ठिकाणचा संपूर्ण परिसर पाहत आहोत. अशीच प्राचीन मंदिरे, गडकिल्ले पाहण्यासाठी आपल्या मायमाऊली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, की जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. तर हे मंदिर कसे काय वाटले? तुम्ही ह्या परिसरामध्ये गेलता का? ह्या मंदिरात गेलता का? तर ते कमेंट करून तुम्ही मला सांगा. तुम्हाला ह्या मंदिराविषयी जर अनेक काय माहिती असेल तेही मला कमेंटमध्ये सांगा. आपण या ठिकाणचा संपूर्ण परिसर पाहत आहोत. डोंगर रांगामध्ये झाडीच्या कुशीमध्ये वसलेले हे शुकाचार्य देवस्थान आपण पाहत आहोत. या ठिकाणी अनेक साधू संत होऊन गेलेले आहेत. सुंदर असे हे मंदिर आहे. श्रावण महिन्यामध्ये या ठिकाणी यात्रा भरलेली असते. हा मंदिरासोभोवतालचा परिसर आहे. आपण हा मंदिरासोभोवतालचाही परिसर पाहतोय. या ठिकाणी डोंगरावर आल्यानंतर समोरच एक मंदिर दिसत आहे. त्या मंदिरात आपण जाऊन दर्शन घेणार आहोत. निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेले हे शुकाचार्य देवस्थान आपण पाहत आहोत. याच ठिकाणी गणेशाचे मंदिर आहे. सुंदर परिसर आहे. आवश्यक वेळा मंदिराला भेट द्या. ओम नमः शिवाय. जय भवानी. जय शिवाजी.